शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। कल्याणाद्भुतगात्राय कामितार्थप्रदायने श्रीमद्वेंकटनाथाय श्रीनिवासाय ते नमः। नमस्कार. आज आपण भारतीय अध्यात्माच्या तेजस्वी परंपरेतील एक महान संत श्री राघवेंद्र स्वामी यांच्या जीवन प्रवासाचा परिचय घेणार आहोत. त्यांचे संपूर्ण आयुष्य हे ज्ञान, भक्ती आणि कृपेमुळे उजळलेले एक दैवी तेज. श्री राघवेंद्र स्वामी हे मध्वाचार्य परंपरेतील एक अद्वितीय संत, योगी आणि तत्वज्ञ होते. त्यांचा जन्म श्री व्यंकटनाथ या नावाने सन 1595 साली भुवनगिरी येथे झाला. भुवनगिरी हे ठिकाण आजच्या तामिळनाडूमधील चिदंबरम जवळ आहे. लहानपणापासूनच त्यांचे मन वेद, संगीत आणि भक्ती यात रमले होते. त्यांचे वडील आणि आजोबा यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी वीणावादन आणि संस्कृत शास्त्राचा अभ्यास केला. वडिलांच्या निधनानंतर व्यंकटनाथांचे पालनपोषण त्यांचे भाऊ श्री गुरुराज यांनी केले. मदुराई येथे त्यांचे भाऊजी श्री लक्ष्मी नरसिंहाचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे प्रारंभीचे शिक्षण पूर्ण झाले व मदुराईतून परत आल्यानंतर त्यांचा विवाह सौ सरस्वतीबाई यांच्याशी झाला व त्याच वर्षी त्यांना पुत्रप्राप्ती झाली. त्याचे नाव त्यांनी श्री लक्ष्मी नारायणाचार्य असे ठेवले. विवाहानंतर श्री व्यंकटनाथ कुटुंबासह कुंभकोणम येथे गेले. तेथे त्यांनी आपल्या गुरु श्री सुधींद्र तीर्थ यांच्या मार्गदर्शनाखाली द्वैत वेदांत, व्याकरण आणि साहित्यिक ग्रंथ यांचा सखोल अभ्यास केला. श्री व्यंकटनाथ हे त्या काळातच भाष्यांमध्ये प्रवीण होते आणि वादविवाद कितीही गुंतागुंतीचे असले तरी त्यांनी नामांकित व विद्वान पंडितांवर नेहमीच विजय मिळवला. ते श्री मूळराम आणि श्री पंचमुख मुख्य प्राणदेवरू यांचे भक्त होते. त्यांनी आपल्या पूर्वाश्रमातील मोठा भाग संस्कृत व प्राचीन वैदिक ग्रंथाचे शिक्षण बालकांना देण्यात व्यतीत केला. शिक्षणासाठी त्यांनी कधीही पैशाची अपेक्षा केली नाही. पत्नी व सुपुत्रासह त्यांनी अत्यंत गरिबीत आयुष्य घालवले. कित्येकदा त्यांना उपाशी राहावे लागले. कधी कधी त्यांच्या पत्नीकडे कपड्याचा बदल नसल्याने एकाच साडीचा अर्धा भाग परिधान करून दुसरा अर्धा वाळवून तो पुन्हा नेसावा लागे. परंतु त्यांच्या उच्च आध्यात्मिक स्तराकडे जाण्याच्या अखंड ध्यासामुळे अशा अडचणींनी त्यांच्या भगवंतावरील श्रद्धेत कधीच खंड पडला नाही. एकदा श्री व्यंकटनाथ आपल्या पत्नी समवेत कुंभकोणम येथे भ्रमतीस गेले असता त्यांना कुटुंबासह एका समारंभासाठी आमंत्रण मिळाले. दुर्दैवाने यजमानांनी त्यांचा योग्य सन्मान केला नाही. उलट भोजनासाठी पात्र होण्यासाठी काही काम करावे लागेल असे त्यांना सुचवले. त्यामुळे सर्व पाहुण्यांसाठी तिळकाकरिता चंदनाचा लेप तयार करण्याचे काम श्री व्यंकटनाथ यांना देण्यात आले. आपल्या सवयीप्रमाणे ते चंदन घासत असताना स्तोत्रे आणि वेदमंत्राचे पठण करीत होते. परंतु पाहुण्यांनी हा चंदन लेप लावल्यानंतर त्यांच्या अंगभर जळजळ सुरू झाली. यजमान आश्चर्यचकित झाले. श्री व्यंकटनाथांकडे याचे कारण विचारले, हा काय प्रकार आहे? तेव्हा श्री व्यंकटनाथ म्हणाले, मी चंदनाचा लेप तयार करीत असताना अग्निसूक्तचा जप करीत होतो. आता अग्निसूक्त म्हणजे ऋग्वेदातील अग्निदेवतेस अर्पण केलेले स्तोत्र. कदाचित त्यामुळे वेदमंत्राची अनंत शक्ती स्वतः अशी प्रकट झाली असावी. यजमानांना ही पूर्ण कल्पना होती की ही शक्ती फक्त पूर्ण भक्तिभावाने व श्रद्धेने केलेल्या जपातूनच प्रकट होते आणि तो जपणारा जर परमभक्त असतो तेव्हा ती शक्ती अनेक पटींनी वृद्धिंगत होते. श्री व्यंकटनाथांचे सामर्थ्य आणि भक्ती जाणून यजमानांनी त्यांची मनापासून माफी मागितली व यानंतर श्री व्यंकटनाथांनी पुन्हा चंदनाचा लेप तयार केला. पण यावेळी त्यांनी वरुण देवतेचा वेदमंत्र जप केला. असे नोंदले गेले आहे की पाहुण्यांनी हा चंदन लेप लावल्यानंतर त्यांना जणू आपण पावसात भिजत आहोत असा सुखद अनुभव झाला. व्यंकटनाथांचे संपूर्ण आयुष्य अशा रीतीने ईश्वर भक्तीत आणि मानव सेवेत व्यतीत होत होते.
दरम्यान त्यांचे आध्यात्मिक गुरु श्री सुधींद्र तीर्थ हे आपल्या मठासाठी योग्य उत्तराधिकारी शोधत होते. एके रात्री त्यांच्या स्वप्नात स्वयं भगवान श्रीराम प्रकट झाले आणि श्री व्यंकटनाथ हेच मठाच्या पीठासाठी योग्य उत्तराधिकारी असल्याचे संकेत दिले. परंतु श्री व्यंकटनाथांनी प्रारंभी ही जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिला, कारण त्यांच्यावर तरुण पत्नी आणि लहान मुलाची जबाबदारी होती. लवकरच विद्यादेवी स्वतः त्यांच्या स्वप्नात प्रकट झाल्या आणि त्यांना संसाराचा त्याग करून संन्यास स्वीकारावा असा आशीर्वाद व संदेश दिला. व्यंकटनाथांनी याला दैवी संकेत मानले आणि आपला निर्णय बदलला. श्री सुधींद्र तीर्थ यांना चांगलेच ठाऊक होते की श्री व्यंकटनाथाचार्यांची पत्नी आपल्या पतीकडेच आपलं सर्वस्व, आपला जीव मानत होती. अशावेळी जर श्री व्यंकटनाथाचार्यांना कुंभकोणममध्येच संन्यास देण्याचा विचार केला तर नक्कीच सरस्वतीबाई आपल्या जीवावर बेतणारे असे कुठले तरी साहस करेल अशी त्यांना भीती होती. म्हणूनच स्वामीजींनी कोणालाही न कळता व्यंकटनाथाचार्यांना आपल्या मंडळीसह शांतपणे तांजूरला नेले. सन 1621 फाल्गुन शुक्ल द्वितीया या दिवशी तंजाऊर येथे त्यांचा संन्यास दीक्षा सोहळा पार पडला. त्या दिवशी जेव्हा श्री व्यंकटनाथांच्या पत्नीला हे कळले की पती संन्यास घेणार आहेत, तेव्हा ती मठाच्या दिशेने वेगाने धावू लागली. परंतु या घाईत ती मधल्या वाटेत विहिरीत पडली आणि दुर्दैवाने तिने प्राण गमावले. सांगितले जाते की तिचा आत्मा मठात पोहोचला आणि श्री गुरु राघवेंद्रांनी आपल्या कमंडलातील पवित्र जल तिच्यावर शिंपडले. त्या क्षणी तिला सद्गती प्राप्त झाली. ही घटना श्री व्यंकटनाथाचार्यांच्या संन्यास मार्गातील एक मन हेलावून टाकणारे वळण ठरले. श्री गुरु राघवेंद्रांनी आजच्या आंध्र प्रदेशातील मंत्रालय याजवळील पंचमुखी नावाच्या ठिकाणी कठोर तपश्चर्या केली. तेथे त्यांना श्री पंचमुख मुख्य प्राणदेवरू म्हणजेच 5 मुखांचे हनुमान यांचे प्रत्यक्ष दर्शन लाभले. भक्तांच्या मते श्री गुरु राघवेंद्र हे प्रल्हादाचे पुनर्जन्म होते. तोच प्रल्हाद ज्याला भगवान विष्णूंनी नरसिंह अवतारात रक्षण केले आणि प्रल्हाद हा स्वतः द्वापर युगातील शंकुकर्ण नावाच्या देवतेचा पुनर्जन्म मानला जातो. याच कारणास्तव श्री राघवेंद्र स्वामींनी आपले वृंदावन स्थापनासाठी मंत्रालय हीच भूमी निवडली. सन 1671 साली श्रावण कृष्ण पक्ष द्वितीयेला श्री राघवेंद्र स्वामींनी जिवंत समाधी घेण्यापूर्वी आपल्या दर्शनासाठी जमलेल्या शेकडो भक्तांसमोर अंतःकरण हलवून टाकणारे उपदेश दिले. ते म्हणाले, चांगल्या विचारांसाठी चांगले आचरण आवश्यक आहे. आपले कर्तव्य प्रामाणिकपणे करा आणि त्याचे फळ परमेश्वराला अर्पण करा. हाच खरा कर्मयोग. ज्यांना खरोखर गरज आहे त्यांच्यासाठी केलेले काम ही सुद्धा देवाचीच पूजा आहे. आपले संपूर्ण जीवन हीच एक अखंड पूजा आहे आणि प्रत्येक कृती देवाला अर्पण केलेला एक फुलांचा हार आहे. जीवनाचा प्रत्येक क्षण मौल्यवान आहे. गेलेला क्षण परत येत नाही, म्हणून त्याचा सदुपयोग करा असे ते म्हणतात. पुढे ते म्हणतात, मीही चमत्कार केले आहेत. माझ्यापूर्वी श्री मध्वाचार्यांसारख्या महान संतांनीही केले, पण त्यांचा उद्देश फक्त एक, परमेश्वराची महती दाखवणे. हे चमत्कार योग सिद्धी आणि शास्त्रावर आधारलेले होते, फसवणूक नव्हे. ज्ञानाशिवाय चमत्कार म्हणजे फक्त जादूटोणा. खरे ज्ञान हे कोणत्याही चमत्कारांपेक्षा श्रेष्ठ आहे. यानंतर श्री राघवेंद्र स्वामींनी मधुबर गावातील दगडांनी बांधलेल्या विशेष वृंदावनात प्रवेश केला. त्यांनी सांगितल्याप्रमाणे जपमाळेच्या मण्यांची हालचाल थांबल्यावर त्यांच्या शिष्यांनी वृंदावन दगडांनी घट्ट बंद करून सुरक्षित केले. त्यानंतर त्यांनी आणलेले 1200 लक्ष्मीनारायण शाळीग्राम असलेली तांब्याची पेटी ठेवली, वरची शिळा ठेवून मातीने झाकले आणि 12,000 वराहांचे अभिषेक केले. या प्रकारे 1671च्या श्रावण कृष्ण पक्ष द्वितीयेला श्री राघवेंद्र स्वामींनी जिवंत समाधी घेतली
ही तारीख आजही जगभरात श्री राघवेंद्र स्वामी आराधना म्हणून साजरी केली जाते. श्री अप्पणाचार्य हे मंत्रालयमधील श्री राघवेंद्र स्वामींचे एक अतिशय प्रिय शिष्य होते. स्वामीजींना माहीत होते की आपले जिवंत समाधी ग्रहणाचे कार्य अप्पणाचार्य थांबवतील, म्हणून स्वामीजींनी तिथेच त्यांना तुंगभद्रा नदीच्या पलीकडील पंचमुखी हनुमानजवळ पाठवले. जेव्हा अप्पणाचार्यांना स्वामीजींनी समाधी घेण्याचा निर्णय घेतल्याचे कळले तेव्हा ते धावपळ करत मंत्रालयाकडे निघाले. पण पावसाळ्यामुळे तुंगभद्रा नदीला पूर आला होता. नदी पार करणे शक्य नव्हते. त्या क्षणी त्यांनी आपल्या स्वामींसाठी 32 ओव्यांचे स्तोत्र गायला सुरुवात केली. हेच पुढे श्री राघवेंद्र स्तोत्र म्हणून प्रसिद्ध झाले. स्तोत्र ऐकून तुंगभद्रा नदी शांत झाली आणि अप्पणाचार्य नदी ओलांडू शकले. ते मठात पोचले तेव्हा ते अखेरचा श्लोक गात होते. पण त्या क्षणी स्वामीजींच्या समाधीवर अंतिम दगड ठेवला गेला. भावनेने भारावून ते थांबले. अचानक समाधीच्या आतून आवाज आला, साक्षी हयास्योत्रही. म्हणजेच भगवान हयग्रीव आणि प्रल्हाद स्वतः या स्तोत्राचे साक्षी आहेत. हे 32 ओव्यांचे स्तोत्र श्री पूर्णबोध या शब्दांनी सुरू होते आणि अत्यंत पूजनीय मानले जाते. एक प्रसिद्ध द्विपदी अशी आहे, पूज्याय राघवेंद्राय सत्यधर्मरथाय च भजताम कल्पवृक्षाय नमताम कामधेनवे. आजही संकट समय त्यांच्या नावाचा उच्चार जरी केला तरी श्री राघवेंद्र स्वामी हे आपल्या भक्ताचे रक्षण करतात. जेव्हा एखादा भक्त मनापासून हाक मारतो तेव्हा स्वामीजी त्याच्या भेटीस येऊन कृपा करतात. अशाच एका प्रसंगी विरहाने व्याकुळ झालेल्या भक्ताने अंतकरणातून उमटलेल्या भावनांनी हे पद रचले. कमलेश विठ्ठलदास यांनी रचलेले करेदरे बरबारदे हे पद त्या भक्तिभावाचे सुंदर प्रतीक आहे. आज हे पद मी स्वामीजींना श्रद्धाभावाने अर्पण करते. करेदरे बरबारदे, करेदरे बरबारदे गुरुवे, करेदरे बरबारदे. वरमंत्रालय पुरमंदिर तव, वरमंत्रालय पुरमंदिर तव, चरण सेवा करू करव मुगिदु निन्न, करेदरे बरबारदे गुरुवे, करेदरे बरबारदे. हरिदासरुसु स्वर सम्मेलति, हरिदासरुसु स्वर सम्मेलति, परवशदली बाय तेरेदुकूगी, करेदरे बरबारदे गुरुवे, करेदरे बरबारदे. पूषरपित कमलेश विठ्ठलना, पूषरपित कमलेश विठ्ठलना, दास ग्रेसरू ई समयदी, करेदरे बरबारदे गुरुवे, करेदरे बरबारदे, करेदरे बरबारदे, करेदरे बरबारदे गुरुवे, करेदरे बरबारदे.